कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां। कांधे पे सूरज टिका के चला तू, हाथों में भर के चला बिजलियां। तूफान भी सोचे जिद तेरी कैसी, ऐसा जुनू है किसी में कहा। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधिया। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े आंधिया। मंजर नया, मंजर नया, मंजर है नया के उड़ रही है बेधड़क सी आंधियां। मंजर आणि खूप प्रयत्नानंतर मला सरांची डेट भेटली आणि नांदेडमध्ये आम्ही सेमिनार ऑर्गनाइज केला। मंजर है नया। सरांचा कोर्स खूप छान आहे। मी त्यांना इन्स्टावर फॉलो करते, यूट्यूबवर फॉलो करते। म्हणजे असं नॉलेज आम्हाला आत्तापर्यंत संभाजीनगरमध्ये हेअरचं तरी भेटलेलं नाही आहे। तर थँक्यू सो मच सर, सच अ वंडरफुल वर्कशॉप अरेंजिंग। थँक्यू सो मच। कारण त्यामुळे मी सरांना पहिल्यांदा भेटलो तर आयुष्य बदलून गेलं। आज मला त्यांना प्रत्यक्ष भेटायची संधी भेटली। तपते थे रस्ते लोहे। त्यांचा वन डेचा सेमिनार पाहून मी त्यांच्याकडे वर्कशॉपचं सुद्धा बुकिंग केलेलं आहे। आएंगी सदियां, जाएंगी सदियां, रह जाएंगे फिर भी तेरे निशान। बहता चला तू, उड़ता चला तू, जैसे उड़े बेधड़क आंधिया। बहता चला तू, उड़ता चला तू। थैंक यू सो मच सर, आप संभाजी नगर आए और हमको क्लास करने मिला और सबका साथ रहा। सब बहुत अच्छे से सीख पाए सर, बहुत अच्छे हैं, बहुत अच्छे से सिखाते हैं और हमने बहुत अच्छे से सीखा। के उड़ रही है बेधड़क सी आंधियां। मंजर है नया, मंजर नया। मी सेकंड सेमिनार औरंगाबादमध्ये करत आहे। मला खूप आवडलं सरांचे हेअरकट, त्यांची टेक्निक, त्यांचं शिकवण्याची पद्धत। सरांनी आज जे आम्हाला शिकवलं ते खूप सोप्या पद्धतीने शिकवलं आणि खूप छान समजलं आम्हाला, ते खूप छान होतं। आणि आजचा सेमिनार मला खूप छान वाटला। छान वाटलं सेमिनारमध्ये। सरांनी 3 हेअरकट शिकवले। सरांची शिकवण्याची पद्धत पण एकदम खूप छान कॅज्युअल आहे आणि सोपी वाटली। तर आम्हाला एवढा आनंद झाला की कारण की पुण्याला तर येऊ शकत नाही, तर कसंही करून आम्हाला जळगावला जायचं। अगोदरचे आम्ही जेवढे पण सेमिनार केलेत खूप ग्रँड, म्हणजे खूप ग्रँड केलेत आणि 100% लोक सॅटिस्फाईड झालेले आहेत। आणि ते म्हणतात ना माणसात देव असतो, तर ते जर कोणाला बघायचं असेल तर ते त्यासाठी अविनाश हेरकर आहे। वर्कशॉपमध्ये आल्यावर मला जेवढं त्यांच्याकडून पाहिजे होतं कटिंगमधून ज्ञान, त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात मला त्यांनी दिलं आहे फक्त 3 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये। त्यामुळं मी सरांची खूप आभारी आहे। आणि आणखी कुठं सरांचं वर्कशॉप असेल तर मी तिथंही काही नवीन शिकण्यासाठी नक्कीच जाणार आहे। टेक्निकली जो भी हम लोग के इश्यूज होते थे तो वो सारे हम लोग के यहाँ शॉर्ट आउट हुए। माझी म्हणजे 2 वर्षापासूनच खूप इच्छा होती की सरांकडून हेअरकट करून घ्यावा म्हणून। आज माझी इच्छा पूर्ण झाली। सरांच्या प्रत्येक स्टेपमध्ये भरपूर काही असे कॉम्प्लिकेशन होतात ते हेअरकटमध्ये, ते मला सरांच्याकडनं शिकायला भेटल्यात आणि आता ते प्रॉब्लेम माझे सॉल्व्ह करू शकेल मी, एवढं मला कॉन्फिडन्स आहे। कमी टाईममध्ये कसे हेअर करायचे, कट कसे करायचे ते दाखवले आणि एवढी इझी टेक्निक दाखवली की आम्ही पण एवढे जास्त खुश आहोत आणि आम्हाला पण एकदम छान लक्षामध्ये बसलेले आहे। थँक्यू अविनाश सर आणि थँक्यू टीम। सर एवढे भारी शिकवतात, म्हणजे मी आतापर्यंत फक्त त्यांना यूट्यूबवर याच्यावर पाहिलं होतं, पण रिअलमध्ये खूप
खूप खूप सुंदर आहे सर शिकवायला आणि सगळेच त्यांचा नॅचरल स्वभाव वगैरे खूप छान आहे सरांचा. आणि सरांनी इतकं सोप्या पद्धतीनं सांगितलं की म्हणजे आम्ही इथं जे शिकलो ते आमच्या सलूनमध्ये जाऊन पण करू शकतो हेअरकट. खूप छान वाटलं. इझी टेक्निकनी सरांनी खूप छान पद्धतीने शिकवलेलं आहे. थँक्यू अवनीश सर. की जे आमचे हेअरकटमध्ये प्रॉब्लेम वगैरे होतात ते सगळे कन्सेप्ट आमचे क्लिअर झालेले आहेत. आणि अविनाश सरांना खूप खूप थँक्यू आणि ऑल टीमला पण थँक्यू. आणि सगळं सरकडून घ्यायसारखं एवढं मोठं ज्ञान आहे. प्रत्येकानं मला तरी वाटतं इथे येऊन एकदा तरी जावे. बट आपकी टेक्निक इतनी इजी ना, ऐसा लग रहा है कि हेयर में थोड़ा सा और ध्यान देना चाहिए. तू यांच्याकडे करते का, तू यांच्याकडे करते का, मला अगोदरच आता अपॉइंटमेंट भेटल्या हेअरकट. जे माझ्या जे अपेक्षा होत्या त्या माझ्या पूर्ण झाल्यात आणि जसं मला वाटत होतं की वर्कशॉपमध्ये मला जे शिकायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज मला भेटलं आणि अजून मला पुढे मास्टर क्लासही करायची इच्छा आहे सरांची, पण याच्यातून पण भरपूर नॉलेज मला भेटलं. थँक्यू अविनाश सर आणि थँक्यू अविनाश सरांची टीम. सर का सेमिनार इतना अच्छा है, मुझे इतना अच्छा लगा है सर का सेमिनार. सर ने इतने डिटेल में हर चीज़ सिखाया है. हेयर स्टाइल सेक्शन कैसा लेना, कट कैसा लेना, फिंगर्स के एंगल्स कैसे लेने, हर चीज़ बहुत डिटेल में सर ने बताई है. You can be very ambitious in what you tackle. This is not the end. सर को मैं बहुत बड़ा अप्लॉज करती हूँ. थैंक यू अविनाश सर, आपके वजह से बहुत अच्छा कुछ सीखने मिला है हमको. दुनिया में लोगों ने फिर अपने दिल थामे, आया हूँ लेकर मैं फिर कितने हंगामे. फिर मैंने सोचा है मैं जीतूं सब हारे, दरवाजे